ही जी निवडणूक आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची, त्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासून टीव्ही वरती अनेक बातम्या आणि सोशल मीडियावरती बघत होतो की ह्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये तिकिटांच्यासाठी फार झुंबड उडालेली मी पाहिली. सगळ्या पक्षांच्या, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये एका जागेसाठी अनेक लोकांची मागणी असलेल्या बाईट किंवा बातम्या किंवा सोशल मीडियापासून सगळीकडे मी बघितल्या. आणि प्रचंड लोकांची निवडणुकीमध्ये आता मागणी आहे सगळ्या पक्षांची. आणि सगळ्या लोकांना, जनतेमधील अनेक लोकांना आता समाजसेवा फार मोठ्या प्रमाणात करण्याचा जसा काय छंद म्हणण्यापेक्षा ते जर आता निवडून गेले नाही, निवडणुकीला उभे राहिले नाही, तर हा समाज ठप्प होऊन जाईल आणि त्यांच्याशिवाय म्हणजे हा देशाचा कारभार, या राज्याचा कारभार चालू शकत नाही. अशा प्रकारची उत्सुकता असल्यासारखी झुंबड सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारीसाठी त्या पक्षाच्या ठिकाणी मी पाहिली. परंतु ते पाहिल्यानंतर फॉर्म भरण्याचे दिवस संपल्यानंतर स्क्रुटिनी पासून ज्या पुन्हा एकदा ज्या बातम्या समोर आल्या किंवा जे चित्र समोर आलं ते फार वेगळं होतं. खास करून माघार घेण्याच्या दिवसापर्यंत की अनेक महानगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी लोक बिनविरोध निवडून गेले. तर हा पूर्णपणे विरोधाभास मला दिसला. म्हणजे एका जागेसाठी जिथं 50-100 लोकांची मागणी आहे आणि प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माघारीच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी फक्त एकच उमेदवाराचा फॉर्म राहतो आणि बाकी सगळे माघार जातात. तर हे काय लोकशाहीच्या दृष्टीनं पण बरोबर नाही. आणि खरोखर ह्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी कालबेरा आहे असं माझं ठाम मत झालं. आणि म्हणून ही जी काही संख्या महाराष्ट्राच्या समोर आली, म्हणजे 3 तारखेपर्यंत दुपारपर्यंत ती 65 होती, आता ती मला वाटते हळूहळू वाढत गेली. तर 2 तारखेलाच हे माघारीचं चित्र संपल्यानंतर जेव्हा अशा प्रकारे बिनविरोध लोक निवडून यायला लागली, त्यावेळेला मला वाटलं की ह्याच्या विरोधामध्ये आता आवाज उठवला पाहिजे. तर आवाज जर उठवला नाही तर ही लोकशाहीला प्रचंड घातक अशी प्रक्रिया आहे. आणि खास करून जो मतदानाचा अधिकार आहे, लोकप्रतिनिधी निवडून जायला पाहिजे, ते जर सिलेक्ट व्हायला लागले तर ही लोकशाही राहणार नाही. आणि म्हणून मी ह्या विरोधामध्ये जे बिनविरोध लोक निवडून जे आलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राची मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे, कार्यालय मुख्य आयुक्त आहेत, त्यांना मी पत्र लिहिलंय की त्या ठिकाणी आपण ह्याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीचे जे नियम आहेत त्याची रक्षण करण्याची जबाबदारी ह्या आयुक्तांची आहे. आणि इथं तर खऱ्या अर्थानं ती पायदळी तुडवताना दिसते. कारण बिनविरोध निवड हेच मुळात चुकीचं आहे, घटनात्मक चुकीचं आहे असं माझं मत आहे ठामपणे. कारण निवडणुकीमध्ये तुम्ही जाहीर केलेलं आहे की जर का जे उभे राहिलेले उमेदवार आहेत त्याच्यापैकी जर तुम्हाला कुणी पसंत नसेल, योग्य वाटला नाही, तर तुम्ही नोटाचा वापर करा. मग आता या ठिकाणी जरी सगळ्यांनी माघार घेतली असेल, सगळ्यांनी माघार घेतली तर ती जागा रिक्त राहू शकते. परंतु एक उमेदवार आहे. पण माझं मत असं आहे की तुम्ही जो अधिकार मला दिलेला आहे नोटाचा, की तुम्हाला याच्यापैकी कोणीही योग्य वाटला नाही तर तुम्ही नोटाचा वापर करा. तर माझं आताही मत आहे की आता जो शिल्लक राहिलेला जो उमेदवार आहे तो मला योग्य वाटला नाही तर माझा अधिकार नोटाचा मला वापरता आला पाहिजे. माझी ह्या मर्यादित ही मागणी आहे की इलेक्शन कमिशननं, म्हणजे भारताच्या निवडणूक आयुक्तानं हा जो नोटाचा जो ऑप्शन जनतेला दिलेला आहे तो जिवंत त्यांनी ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे हे बिनविरोध निवडून आलेत, हे जे काय बातम्या आम्ही पाहतोय, जाहिराती पाहतोय, मिरवणुका पाहतोय पक्षांच्या, अजून निवडणूक आयुक्तांच्याकडून किंवा निवडणूक आयोगाने त्यांना सर्टिफिकेट दिले असं माझ्या काय माहितीत आलेलं नाही. परंतु हे जर का बिनविरोध झाले असतील आणि त्याला निवडणूक आयोग जर का हे मान्य करणार असेल तर त्यांच्या त्या प्रक्रियेला माझा विरोध आहे. आणि मी तेवढी एक मर्यादित हरकत त्या ठिकाणी घेतलेली आहे. किंवा हे बिनविरोध येऊ शकत नाहीत. आता सध्या अस्तित्वात असलेल्या भारतातल्या घटनेप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे ते निवडून येऊ शकत नाही जोपर्यंत मतदान होत नाही. आणि मतदान होऊन नोटाची आणि त्यांना पडलेल्या मतांची कंपॅरिझन, तुलना, गणती झाल्याशिवाय त्यांना निवडून आल्या असं घोषित करू शकत नाहीत असं माझं मत आहे.
एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझं मत आहे, तेव्हा ते मत मी या ठिकाणी मांडले आणि त्या निवडणूक आयोगाने ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा आणि लोकशाही जिवंत ठेवावी असं माझं मत आहे, ठाम मत आहे. आणि ही देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. मी एक ह्या देशाचा एक नागरिक आहे आणि जागरूक नागरिक आहे. मी जिवंत आहे आणि माझं जिवंतपणा या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.